सिंह राशीच्या लोकांनो, 28 जानेवारी नंतर तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते साधं, सरळ किंवा योगायोगाने घडलेलं नसेल. हा काळ केवळ बदलांचा नाही तर नियतीने आखलेल्या एका मोठ्या योजनेचा भाग आहे. ग्रहांच्या हालचाली स्पष्ट संकेत देत आहेत की सिंह राशीचा आत्तापर्यंतचा प्रवास, संघर्ष, सहनशीलता आणि दिलेलं बलिदान आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचत आहे. या काळात एकीकडे सुवर्णकाळाची चाहूल लागेल तर दुसरीकडे काही कटू सत्य उघड होतील. ज्या लोकांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता, ज्या नात्यांना तुम्ही स्वतःपेक्षा जास्त महत्त्व दिलं होतं, त्याच ठिकाणी तुमची परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा तुम्हाला खाली खेचण्यासाठी नाही तर तुमची खरी ताकद ओळखून देण्यासाठी आहे. 28 जानेवारी नंतर सिंह राशीच्या आयुष्यात असे प्रसंग येतील जे तुम्हाला थांबवून विचार करायला भाग पाडतील. कोण आपला आहे आणि कोण फक्त सोयीपुरता जवळ आहे यातील फरक ठळकपणे जाणवेल. हा लेख शेवटपर्यंत वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण सुरुवातीला जे कठीण वाटेल तेच शेवटी तुमच्या भाग्याचे दार उघडणार आहे. नंबर 1 आहे, या एका व्यक्तीपासून 4 हात लांब का राहायचे आहे? धोक्याची स्पष्ट चिन्हे. 28 जानेवारी नंतर सिंह राशीच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती प्रकर्षाने पुढे येईल जी वरवर अत्यंत आपुलकीची, मदतीची आणि विश्वासू वाटेल. ही व्यक्ती सतत तुमच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करेल आणि तुमच्यासाठीच बोलतोय असे सांगून तुमच्या मनावर प्रभाव टाकेल. पण ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की ही व्यक्ती तुमच्या प्रगतीवर आतून जळत आहे. तुमच्या यशाची माहिती ती इतरांना चुकीच्या पद्धतीने सांगेल, तुमच्या चुका मोठ्या करून मांडेल आणि तुमची प्रतिमा हळूहळू कमकुवत करेल. ही व्यक्ती कधीच उघड शत्रू म्हणून समोर येणार नाही तर नेहमी मित्र, नातेवाईक किंवा सहकारी म्हणूनच वागेल. हाच सर्वात मोठा धोका आहे. 4 हात लांब राहण्याचा अर्थ पूर्ण भांडण किंवा संबंध तोडणे नाही, तर तुमची गुपिते शेअर करू नका, तुमच्या पुढील योजना सांगू नका, भावनिकदृष्ट्या त्याच्यावर अवलंबून राहू नका. हे केले नाही तर 28 जानेवारी नंतर तुमच्या आयुष्यात अडचणी वाढू शकतात. नंबर 2 आहे, अचानक उघड होणारे कटू सत्य. मन हादरवणारा क्षण. सिंह राशीला या काळात एक असे सत्य कळेल जे मनाला जबर धक्का देणारे असेल. ज्या व्यक्तीवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता, जिच्यासाठी तुम्ही वेळ, पैसा, भावना खर्च केल्या होत्या, तीच व्यक्ती तुमच्या विरोधात काहीतरी करत होती हे समजेल. हे सत्य अचानक समोर येईल, एखाद्या संभाषणातून, एखाद्या कागदपत्रातून किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे. क्षणभर तुम्हाला वाटेल की हे खोटं असावं, पण पुरावे इतके स्पष्ट असतील की नाकारणे शक्य होणार नाही. हा धक्का तुम्हाला आतून तोडणारा असेल, पण लक्षात ठेवा, हे सत्य उघड होणे ही शिक्षा नाही तर संरक्षण आहे. जर हे सत्य पुढे उघड झाले असते तर नुकसान अधिक मोठे झाले असते. नियतीने योग्य वेळी डोळे उघडले आहेत हे समजून घ्या. नंबर 3 आहे, भावनिक अस्थैर्य आणि मानसिक संघर्ष. सिंह ही इथे थोडा डगमगेल. या टप्प्यावर सिंह राशीचा आत्मविश्वास थोडासा हलू शकतो. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचाराल, मी इतका विश्वास कसा ठेवला? मी लोकांना इतकं मोकळी का दिली? मन सतत अस्वस्थ राहील, एकाच विचाराभोवती मन फिरत राहील. रात्री झोप उडेल, सकाळी मन जड राहील. कधी राग येईल, कधी शांत बसून राहावेसे वाटेल. पण हे अस्थैर्य कमकुवतपणाचे लक्षण नाही, तर हे अंतर्गत बदलाचे संकेत आहेत. याच काळात सिंह राशी अधिक प्रगल्भ होते, भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकते आणि कोण पात्र आहे, कोण नाही हे ओळखायला लागते. हा टप्पा टाळू नका, कारण याच्यातूनच तुमची खरी ताकद बाहेर येणार आहे. नंबर 4 आहे, काम, प्रतिष्ठा आणि नावावर होणारा सूक्ष्म आघात. 28 जानेवारी नंतर सिंह राशीच्या कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक वर्तुळात काही विचित्र गोष्टी जाणवतील. तुमच्या मेहनतीचे कौतुक अपेक्षे इतके होणार नाही. काही लोक मुद्दाम तुमचे काम कमी लेखतील, तुमच्या नावावर शंका निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. इथेच ती व्यक्ती तुमच्या विरोधात अप्रत्यक्ष खेळी खेळू शकते. सरळ आरोप नाही, पण सूचक बोलणे, अर्धवट माहिती पसरवणे, वरिष्ठांच्या कानावर चुकीच्या गोष्टी घालणे असे प्रकार संभवतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात कोणत्याही वादात थेट उडी मारू नका. स्वतःला सिद्ध करण्याची घाई करू नका. तुमची कामगिरी, तुमची शांतता आणि तुमचा संयम हाच तुमचा सर्वात मोठा पुरावा ठरेल. ग्रह सांगतात की जो आज तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो तोच काही काळात उघडा पडेल. नंबर 5 आहे, आर्थिक चढउतारांचे खरे कारण. पैसा येईल पण थांबवून. 28 जानेवारी नंतर सिंह राशीच्या आर्थिक आयुष्यात विचित्र स्थिती निर्माण होईल. पैसा येईल पण जसा यायला हवा तसा नाही. अपेक्षित रक्कम उशिरा मिळणे, एखादा व्यवहार अडकणे किंवा आधी ठरलेला आर्थिक फायदा पुढे ढकलला जाणे असे अनुभव येतील. इथे अनेक सिंह राशी घाबरतील, पण हे नुकसान नाही. ग्रहस्थिती सांगते की हा काळ पैशांबाबत शहाणपण शिकवणारा आहे. नियती तुम्हाला सांगत आहे, ज्या ठिकाणी किंमत नाही तिथे गुंतवणूक थांबवा. या काळात कोणालाही मोठी रक्कम उधार देणे, भावनेत येऊन आर्थिक मदत करणे किंवा अर्धवट माहितीवर गुंतवणूक करणे टाळा. थोडा संयम ठेवल्यास हा अडथळा लवकर दूर होईल आणि पैसा अधिक स्थिर स्वरूपात येऊ लागेल. नंबर 6 आहे, नशीब हळूहळू तुमच्या बाजूने वळण्याची सुरुवात.
बदल दिसणार नाही पण जाणवेल. सिंह राशीचे भाग्य अचानक चमकत नाही, ते शांतपणे आकार घेत असते. 28 जानेवारी नंतर तुम्हाला लगेच मोठा चमत्कार दिसणार नाही, पण काही सूक्ष्म संकेत मिळू लागतील. ज्या कामासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत होता त्यातून अडथळे कमी व्हायला सुरुवात होईल. जे लोक तुमच्यापासून दूर गेले होते त्यांच्याबद्दल तुम्हाला मानसिक शांतता वाटू लागेल. एखादी जुनी संधी पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याची चाहूल लागेल. हा टप्पा फार महत्त्वाचा आहे, कारण इथेच सिंह राशीचा आत्मविश्वास पुन्हा बांधला जातो. नशीब तुमच्या बाजूने वळत असते, पण फक्त त्यांच्यासाठी जे घाई न करता योग्य वेळेची वाट पाहतात. नंबर 7 आहे सिंह राशीचा पुनर्जन्म, सुवर्ण काळाची पहिली पायरी. सर्व संघर्ष, धक्के आणि अडथळ्यानंतर सिंह राशी एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेईल. मी कोणासाठी काय करायचं आणि कोणासाठी नाही या टप्प्यावर तुम्ही अधिक ठाम व्हाल. निर्णय घेताना भावनांपेक्षा बुद्धीचा वापर करा. जे लोक तुमची किंमत ओळखत नाहीत त्यांच्याशी अंतर ठेवायला शिकाल. याच क्षणापासून तुमचा सुवर्णकाळ सुरू होतो. हा काळ केवळ पैसा किंवा यश देणारा नाही, तर आत्मसन्मान, मानसिक शांतता आणि स्वतःवरचा अभिमान परत देणारा आहे. नियतीने सिंह राशीसाठी जे ठरवलं आहे ते थांबवता येत नाही. फक्त योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवायचा आहे. सिंह राशीच्या लोकांनो, लक्षात ठेवा, 28 जानेवारी नंतर जे काही घडणार आहे ते शिक्षा नाही, तर शुद्धीकरण आहे. नियतीने तुमच्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना, चुकीच्या अपेक्षांना आणि चुकीच्या समजुतींना दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दूर गेल्याशिवाय तुमचा सुवर्णकाळ सुरू होऊच शकत नाही. या काळात शांत राहणे, संयम ठेवणे आणि कोणावरही आंधळा विश्वास न ठेवणे हीच खरी शहाणपणाची पावले असतील. 4 हात लांब राहण्याचा इशारा म्हणजे भीती नव्हे, तर स्वतःचे संरक्षण. तुमची किंमत न ओळखणाऱ्यांसाठी स्वतःला झिजवणे थांबा. थोडा वेळ गेला की तुम्हाला जाणवेल, मन हलकं झालं आहे, निर्णय स्पष्ट झाले आहेत आणि आत्मविश्वास पुन्हा उभा राहिला आहे. याच क्षणापासून सिंह राशीचा खरा सुवर्णकाळ सुरू होतो. हा काळ तुम्हाला केवळ यश देणार नाही, तर सन्मान, स्थैर्य आणि स्वतःवरचा अभिमान परत देईल. माझे शब्द हलक्यात घेऊ नका. हा इशारा, ही दिशा आणि हा बदल, हे सगळं तुमच्या भाग्योदयाचाच भाग आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.